मागे आपला ठरला होता अभ्यास करताना प्री आणि मेन एकत्र करायचं आपल्याला, कारण आधी बोललो प्री नंतर कालावधी कमी असतो, त्यामध्ये मेन कव्हर होत नाही. जो हुशार व्यक्ती असतो, स्मार्ट असतो ना, तो काय करतो, ही पद्धत वापरतो. बाकीच्यांचं मी काय सांगत नाही. आपल्या ठरलंय काही वेळ जो दिलेला तुम्ही तुमच्या पद्धतीने जो वेळ दिलेला आहे त्यामध्ये तुमचं मेनची तयारी करा, त्यामध्ये सुरुवात करा. रोज एक निबंध लिहायलाच पाहिजे तुम्ही. निबंध लेखन मस्ट आहे, एसे रायटिंग. बरोबर आहे. आता आपण लवकरच 1-2 दिवसात म्हणा किंवा या वीकमध्ये आपण निबंध लेखनाची सुरुवात करतोय. एक फास्ट ट्रॅक कोर्स राबवतो आपण साधारण. त्या फास्ट ट्रॅक मध्ये आपण लवकरात लवकर ओके शिकून घेणार सगळ्या गोष्टी. हळूहळू सगळे विषय तुमचे मिळतील. मेनचे आता मेनला सुरुवातच केली आपण आता थोडक्यात. ठीक आहे. तर निबंध असा लिहायचं, लक्षात ठेवा, तो जो चेकर असतो ना त्याने परिपूर्ण मार्क्स देऊन टाकायला पाहिजे तुम्हाला. समजते. तो जेव्हा चेक करतो ना त्याला असं वाटायला पाहिजे किती मार्क्स देऊन टाकून किती नाही. यासाठी काय गरजेचं, मग रेग्युलर लिखाण. बरोबर आहे. आपण मेनचे आता स्टार्टिंग करतो मेन पेपरसाठी, पण तरी पण मला सांगायचं आहे तुम्ही स्टार्टिंग करा, सुरुवात करा पटपट. ओके. आपल्या एका मित्राने छानपैकी निबंध लिहिला, तो मी चेक केला, मला असं वाटायचं की याला किती मार्क्स देऊन टाकू. ओके. तर याच पद्धतीने निबंध लिहा. हे बघा, कोणाला आहे ना मी खूप स्मार्ट आहे किंवा मी खूप एक नंबरला येतो किंवा मी या पद्धतीने दाखवण्यासाठी करू नका. स्वतःचं डेव्हलपमेंट करा. हो, दाखवण्यासाठी करू नका. जो दाखवण्यासाठी करतो ना तो फक्त दाखवण्यासाठी राहून जातो, हातामध्ये काहीच येत नाही त्याच्याकडे. ठीक आहे. काय ना आपण हे स्वतःला माहिती पाहिजे असतं. लोकांना दाखवून काय फायदा. ओके. एकदा बघा त्याचा निबंध आणि मग मला सांगा तुम्ही. खूप सुंदर लिहिला त्यांनी. म्हणून निबंध लेखनाला सुरुवात करा. ओके. मेन जेव्हा स्टार्ट करू आपण आता लवकरच करतोय फास्ट ट्रॅक बॅच, त्याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर केलं जाईल. त्यात काय टेन्शन नाही. हाऊ टू राईट इथून सुरुवात होणार साधारण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे. पण त्याच्या आधी तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची.